चला आमने संघ सातत्यानं आपल्याला पुकार येतोय, सातत्यानं कॉल येतोय, स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. कोऑपरेटिव्हची आशा अपेक्षा आम्ही देखील आपल्यापासून बाळगली असेल. दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं अनिवार्य असेल. तर सांगोला टीमचा 12th मॅन आणि आमने संघाचा 12th मॅन. चला आपण लगेचच कॉम्बॉक्सशी जॉईंट व्हायचं आहे. आमने टीम येस. क्रिकेटची परंपरा आणि क्रिकेटचं शिस्त इथे मात्र जपत असताना आमने संघ मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. 12th मॅन गरजेचं असेल. येस. पंचांचा ग्रीन सिग्नल, पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सलामीची जोडी आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑन अ स्ट्राईक बॅटर भावेश आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक एंडला ऋतिकला आपण पाहत आहे. P1चं पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय सागर. यस. पंचाचा हिरवा कंदील आलाय. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल. सज्ज झालाय भावेश. पहिला बॉल अगदी ऑन साइडला खिचून मारायचा प्रयत्न होता. शॉट मिड विकेट रिजनला फिल्डर तैनात होते. अगदी धावबाची संधी देखील जरूर निर्माण झाली होती. थोडेसे नाराज आहेत गोलंदाज सागर.
अगदी सामन्याच्या आधी मित्रांनो वॉर्मअप हे गरजेचं असतं. पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल. इथे मात्र खातं खुलं झालाय संघाचा. श्री गणेश झालाय टीम सांगोडा संघाचा. अकाउंट ओपन होत असताना पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. स्ट्राईक देखील रोटेट होईल. ऋतिकला आपण पाहताय विकेट करायचा प्रयत्न, अगदी प्रयत्न फसलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसावलाय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. लेंथ लाईन भरपूर चांगली. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज P1चं पहिलं षटक हाताळत असताना सागरला तुम्ही पाहताय. अगदी आगळा वेगळा फटका खेळायचा प्रयत्न होता. सर्वप्रथम विचार केला होता की ऑन साइडला फटका खेळावा लागेल. तदनंतर अगदी ऐन मोक्याच्या क्षणावरती विचार बदलत असताना सॉफ्टहँड न खेळला. तोपर्यंत बघता बघता धावा कंप्लीट झाल्या त्या 2 आणि 2 धावेच्या साथीनं टीमची टोटल 3 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. दुसरा बॉल डॉट आला. तदनंतर तिसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या. शेवटच्या मोमेंटला अगदी विचार बदलत असताना फलंदाज ऋतिकला आपण पाहत आहे. भरपूर चांगला बॅटल ऋतिक आणि भावेश ही सलामीची जोडी. ऑन साइडला फटका खेचलाय. पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर तैनात. वाईडिश लॉंग ऑन रिझर मध्ये ॲक्युरेट थ्रोफेकी आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर चांगली फिल्डिंग. डीप मधून अगदी धावत पळत गेले. चेंडूला उचलला, फेकला, कॅरी केला. तोपर्यंत एक धाव एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या ही एक धाव देखील एकवटली गेली आहे. बॅटर ऋतिक आणि भावेशच्या माध्यमातून 4 धावा अद्याप स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल पहिल्या षटकातील. 5वा बॉल ऑन साइडला फटका खेचलाय. फटका फसलाय की काय? फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत. अगदी एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर करत असताना भरपूर दूरवरचा अंतर कापत असताना फिल्डर त्या ठिकाणी तैनात झाले. तोपर्यंत बघता बघता 2 धावा देखील एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या या 2 धावा देखील एकवटल्या गेल्यात. ताकद थोडीशी कमी पडली बॅट्समन भावेशची आपल्याला पाहायला मिळाली. पहिला बॉल सज्ज होत असताना भावेशने पहिल्या बॉलवरती सिंगल जरूर एकवटली. त्यानंतर या 5व्या बॉलवरती देखील या 2 धावा एकवटल्या गेल्यात. अगदी दोन्ही बॅटरच्या खात्यामध्ये 3-3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा बॉल या वेळेला कसा सोडेल? चांगला फटका होता. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये होता फिल्डर. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल आणि शेवटच्या बॉलवरती देखील एक धाव कंप्लीट गेली. आणि या पॉवर प्लेचं पहिलं षटक कसं हाताळावं याचं ज्वलंत उदाहरण सिद्ध करून दाखवत असताना गोलंदाज सागरला आपण पाहिला. भरपूर चांगलं षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च गेल्या तब्बल 7 रन. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड. लॉस ऑफ 0 विकेट ऑफ टीम सांगोडा. सांगोडे संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे बॅटिंग करत असताना. अगदी सुरुवात थोडीशी जड म्हणावी लागेल कारण की बॉलिंग अटॅक जर पाहिलं ना तर भरपूर चांगलं राहिलं पहिल्या षटकामध्ये सागर या गोलंदाजाचं. संत गतीने वाहते इंद्रायणी. अगदी कासवाच्या गतीने सुरुवात केली आहे पण हरणाच्या वेगानं शेवटला धावावं लागेल बॅटिंग करत असताना सांगोडे संघाला. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. भावेशला आपण पाहत आहे. अगदी भावेश विरुद्ध भावेश असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. भावेशला पाहत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म वरती विकेटने मारा करत असताना पहिला बॉल भावेशच्या विरोधात. व्हेरी फर्स्ट बॉल. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल होता. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर होते त्या ठिकाणी. लॉंग लेग रिझर मध्ये एकच धाव मिळाली. चांगला बॉल होता. अगदी ऑन साइडला हुक करायचा प्रयत्न आपण पाहिला भावेश या फलंदाजाचा. कुठेतरी प्रयत्नाला थोडंसं अपयश येत असताना एक धाव जरूर एकवटली गेली. स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. 8 धावा अद्याप स्कोर कार्डवरती लागल्यात. ऋतिक सज्ज होता. स्ट्राईक एंडला फटका फसला की काय? चेंडू बराच काळ हवेमध्ये झगडलाय काय मैदानाच्या आतमध्ये.
झेल झालाय ड्रॉप. याच दरम्यान मोठी घोर चुकी होत असताना फिल्डर होते त्या ठिकाणी डीप मध्ये, नितेश होते त्या ठिकाणी. अगदी नितेश कडून इथे झेल ड्रॉप झालाय. गीतेश होते त्या ठिकाणी. 2 धावा जरूर एकवटल्या गेल्या आणि 2 धावेच्या साथीनं टीमची टोटल डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये द गॉड ऑफ क्रिकेट अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 या अंकावरती. झेल ड्रॉप झालाय, जीवनदान मिळालंय. याच दरम्यान कार्पेटच्या साह्यानं खेळलाय पुन्हा एकदा तोच क्षेत्र तोच फिल्डर. आता धाव सिंगल मिळेल. जर झेल कॅरी केला असता तर चित्र कुठेतरी जरूर आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. मोठं जीवनदान मिळालंय. संधी आहे बॅटर ऋतिककडे. तर संधीचं सोनं करेल का याचं उत्तर मात्र वेळ जरूर देऊन जाईल. 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. शुभ अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 11 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड फ्रॉम टीम सांगोडे. ह्या वेळेला अगदी स्लॉक स्वीप करायचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न देखील राहिला होता. अपयश जरूर प्राप्त झालाय. अगदी सक्सेसफुल ठरत नाही आहेत लेग बाईटच्या स्वरूपात. पंच दर्शवत आहेत की हे एक धाव असेल लेग बाईटच्या स्वरूपात. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चेंडूचा जर विचार करायला गेला तर अद्याप 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगले 4 बॉल म्हणावे लागतील. स्टील 2 टू गो. 5वा बॉल अगदी पुढात टाकलेला हा बॉल होता. त्याला कसा सोडेल फलंदाज ऋतिक आणि ऋतिकच्या बॅटमधून आजच्या दिवसातील हा बिग बॅश धमाकेदार दर्जेदार धर्मवीर चषकाचा हा शानदार षटकार. डीजे आपल्याला पाहायला मिळाला अगदी मनगटाची ताकद आणि नजाकत. या वेळेला काय फटका आणि फिल्डर तैनात. क्या बात आहे, तू शेर तो मैं सव्वा शेर असं म्हणत असताना भावेशने कॅरी केली आहे विकेट. दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी फिल्डर जरूर त्या ठिकाणी तैनात होते. यस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मारळ वर्सेस जय मल्हार टिटवाळा. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचंय. आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत नाणेफेकीचा कौल. ह्या वेळेस ठोसास ठोसा इटका जवाब पत्तर से देत असताना 5व्या बॉलवरती षटकार जरूर आला. तदनंतर शेवटच्या बॉलवरती विकेट करत असताना गोलंदाज भावेश. पहिला धक्का लागलाय टीम सांगोडे संघाला. आता मात्र संघाची पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय बॅट्समन युग. अगदी न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. अगदी भारताच्या संघासाठी येतो विराट कोहली. न्यूझीलंड संघासाठी येतो केन विलियमसन. तसाच सांगोडे संघासाठी आला युग. धावफलकाचा जर विचार करायला गेला तर 2 षटकांच्या अखेरीस एका गाड्याच्या नुकसानात टीम सांगोडे संघाची धावफलक जाऊन पोहोचली आहे तब्बल 18 या अंकावरती. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा अद्याप स्कोर कार्डवरती लागलात. सेकंड लास्ट ओव्हर आपण पाहत आहे. तिसरं षटक आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. मंथनला पाहत आहे. स्ट्राईक इनला भावेश, त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक इनला युगला पाहत आहे. युग आणि भावेश असं बाटल मैदानाच्या आतमध्ये त्याच्या विरोधात अग्नीच्या ज्वाला हाताळत असताना मंथनचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती संधी निर्माण केली आहे. संधीचं सोनं देखील केलंय आणि पहिल्या बॉलवरती इथे विकेट कॅरी करत असताना फलंदाज बाद होईल भावेश. गोलंदाजाच्या खात्यामध्ये पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन. ताकद आणि ताकद थोडीशी चुकी जरूर झाली.
जजमेंट भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर होता, राकेश होते त्या ठिकाणी. भरपूर चांगलं जजमेंट. न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट इन दॅट नंबर 4 विश्वनाथला पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. माफ करा, केतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला झेल म्हणावा लागेल राकेशचा. पहिल्या बॉलवरती आपल्या नावाची छाप सोडत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे गोलंदाज मंथनला. आता मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन मैदानाच्या आतमध्ये केतनला पाहत आहे. यस, केतनसाठी आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये पारितोषिक देखील इथे जाहीर झालंय. तब्बल 3 चेंडू आणि 3 षटकार जर फलंदाज केतनने ठोकले तर मिलिंदजी सुतार साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कार्पेटच्या साह्यानं अगदी फटका जरूर खेळून काढलाय. एकदा जरूर एकवटली जाईल. अगदी स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज केतनला पाहत आहे. जसे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तसे कॅश प्राइज देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल होत असताना युग आणि केतन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. युग सज्ज झालाय. पुढचा बॉल या वेळेला चांगला फटका. अगदी आपण पाहता बॅकफुटला आले, पंच केला, भाग मिल्खा भाग अशी शर्यत लागत असताना चेंडू आणि फिल्डर मध्ये बघता बघता फिल्डरने इथे शर्यत जिंकली आहे आणि 2 धावा या दरम्यान एकवटल्या गेल्या. अगदी भरपूर चांगला फटका आपण पाहिला. हळुवारपणे बॅकफुटला आले, तदनंतर डीप पॉइंट रिझन मध्ये पंच केलं गेलंय. नेक्स्ट बॉल. ह्या वेळेला घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये, घडलंय काय? अगदी कुठेतरी असं वाटलं की चेंडू बॅटला स्पर्श करून गेला की काय. तदनंतर चांगली फिल्डिंग विकेट किपरची आपण पाहताय. धावफलकाचा जर विचार करायला गेला तर 21 धावा अद्याप स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात टीम सांगोडे संघाचे. स्टील 2 टू गो. पाचवा बॉल चांगला फटका आहे. मैदानाच्या आतमध्ये फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत आणि इथे मात्र आहे गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. धावा मिळतील तब्बल 4. बॉल गोज टू बाउंड्री लाईन क्रॉस. रन्स मिळतात 4. चौकार. एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चांगला फटका. अगदी खेचून मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला. युगच्या बॅटमधून चौकार आलाय. अगदी 5व्या बॉलवरती मोठा तडाका आणि मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. 25 रन्स 25 धावा अद्याप स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा आणि निर्णायक चेंडू. ह्या वेळेला घडलाय काय? अगदी फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव एकवटण्याचा अवधी होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं आणि एक धाव देखील कंप्लीट झाली. षटक क्रमांक संपलं 3रं आणि 3 षटकांच्या अखेरीस विकेट गमावल्यात टीम सांगोडे संघानं तब्बल 2 आणि धावा एकवटल्या गेल्यात तब्बल 26 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. 3 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड. शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. डेथ ओव्हर आणि हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. अगदी संघनायक कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवेल आणि कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती शेवटच्या षटकाची जबाबदारी देईल याचं उत्तर देखील वेळ देऊन जाईल. आणि शेवटचं षटक आपण पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. मयूरला पाहताय. राईट आर्म ओव्हर दी विकेट. मयूर सज्ज झाला. युग त्याच्या विरोधात आपण पाहताय. एक चौकार जरूर युगने ठोकलाय. आता त्याला बॅटिंग करायची आहे. या वेळेला युगच्या बॅटमधून चौकार आला होता. आता फटका फसला की काय? याच दरम्यान एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलं, दुसऱ्या टप्प्यावरती गॅदर केलं. अगदी कॉलिंग चांगलं म्हणावं लागेल. यस नो करता करता नकार दिलाय फलंदाजाने. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 28. मिड विकेट आणि लॉंग ऑन हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. ह्या वेळेला घडलंय काय? यस, पंचा जरूर फिरतील. पंचांचे हात
इथे मात्र दोन्ही हात समांतर आणि एक धाव मिळेल अवांतर. 29 रन्स. व्हाईट बॉल आलाय दिशेपासून भरकटत असताना गोलंदाज. चांगला बॉल आहे, हुक केलाय, त्या ठिकाणी फिल्डर आहेत. अगदी फाईन लेग रिझन मध्ये घडतंय काय, अगदी त्यांना चकमा देऊन त्यांना बीट करून बॉल चाललाय डीप बॅकवर्ड फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा टप्पा घेत असताना 4 धावांसाठी चौकार आलाय बॅट्समन युगच्या बॅटमधून. भरपूर चांगला फटका, अगदी हुक केलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला. हा वेळेला घडलंय काय, मैदानाच्या आतमध्ये एका फलंदाजाला परतावा लागेल आणि कोणता फलंदाज परतेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मैदानाच्या बाहेर येत असताना आपण केतनला पाहताय. केतनला जरूर परतावा लागेल धावबादच्या स्वरूपात. विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न इथं राहिला होता. भावेश मैदानाच्या आतमध्ये आलाय केतनची जागा भरून काढण्यासाठी. शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता स्ट्राईक मात्र राहील ती भावेशकडे. या 3 बॉलवरती जर 3 मोठे प्रहार आले तर जरूर एक फायटिंग स्कोर निर्माण करेल टीम सांगोडे. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. अद्याप जर स्कोर कार्डचा विचार करायला गेला तर 33 धावा आल्यात. कुठेतरी 45 ते 50 धावांपर्यंत पोहोचली टीम सांगोडे संघ, तर कुठेतरी एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. बॅटल चांगलं रंगताना पाहायला मिळेल. 33 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 3.3 चेंडूंचा खेळ अद्याप संपलाय आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. भावेश ऑन अ स्ट्राईक पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. ह्या वेळेला घडतंय काय, दिशेपासून भरकटलेत. यस, पंच आपला पंखा फिरवत असताना व्हाईट बॉल आलाय. अवंतर धाव जरूर स्कोर कार्ड मध्ये जॉईन केली जाईल. 34 रन्स. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. चौदा बॉल, अगदी वेगवान चेंडू, अगदी पुढ्यात टाकलेला बॉल, भरपूर चांगला बॉल. वेग, लेंथ, लाईन या सर्वांचा परफेक्ट मिलाप करत असताना गोलंदाजाने हा चेंडू हाताळलाय. कौतुक करायला हवं मयूरचं. एक चौकार जरूर आला, तदनंतर कमबॅक करत असताना ह्या वेळेला चांगला बॉल होता. फटका देखील चांगला, गॅप मोठा आहे, धावा देखील चांगल्या मिळतील का पाहावं लागेल. बघता बघता बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला स्ट्रोक म्हणावा लागेल बॅट्समन भावेशच्या बॅटमधून. हा आलाय शानदार चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अगदी ऐन मोक्याच्या क्षणावरती आज चौकार आलाय. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. लोअर फुल टॉस बॉल होता, आडव्या बाटला फटका खेळलाय, चांगला फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी जीवाच्या आतोनात प्रयत्नाने फिल्डिंग करत असताना बघता बघता 2 धावा एकवटल्या आणि 2 धावेच्या साथीनं सत्र संपलं. पहिलं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम सांगोडे या संघानं धावा बनवल्या तब्बल 40 आणि 41 धावांचं माफक लक्ष उभं करत असताना टीम आमने या संघासमोर
यस नाणेफेकीचा कौल आपण करतोय. मारळ टीमचे कॅप्टन आणि जय मल्हार टिटवाळा टीमचे कॅप्टन. येस मारळ टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट आहेत आणि जय मल्हार टिटवाळा टीमचे कॅप्टन. चला मारळ टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. आणि जय मल्हार टिटवाळा टीमच्या कॅप्टनला देखील विनंती असेल की आपण त्वरित यायचं आहे. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम सांगोडे या संघाला धावा एकवटल्या तब्बल 40 आणि 41 धावेंचं माफक लक्ष उभं केलंय ते आमणे या संघासमोर. कशा प्रकारे या 41 धावा डिफेंड केल्या जातील टीम सांगोडे संघाकडून आणि कशा प्रकारे या 41 धावा चेस केल्या जातील टीम आमने संघाकडून हे पाहणं मात्र गरजेचं आहे. याचं उत्तरार्ध जरूर देऊन जाईल कारण की या दोन्ही संघांनी ही मॅच महत्त्वाची आहे कारण की जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनलमध्ये दाखल होईल. दोन्ही संघांना अंतिम लढत जरूर खेळायची आहे. मेगा फायनल जरूर खेळायचं दोन्ही संघांचं स्वप्न आहे की या चॅम्पियन्स ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं. असं 41 धाव्यांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली सलामीची जोडी. स्ट्रायकर बॅटर प्रशांतला आपण पाहत आहे आणि नॉन स्ट्राईक इनला देवेंद्र. आणि 41 धावा खऱ्या अर्थानं डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये P1चं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती भावेश सज्ज झाला आहे. पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि व्हेरी फर्स्ट बॉल पहिला बॉल चांगला बॉल होता. अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर तैनात होता. एकदम एकवटली गेली आणि संघाचा श्री गणेशा इथे मात्र होत असताना टीम आमने टीम या वेळेला अगदी पंचांकडे स्ट्रॉंग अपील गेली आहे. अगदी पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत. डॉट बॉल आलाय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी फिल्डर तैनात होते शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये. अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं बॉलला अडवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. अगदी कल्याण विभागातील एक दमदार आणि नामवंतित समालोचक आपण पाहत आहे प्रथमेश ठाकूर यांच्याकडून देखील या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. यस वाईट बॉल आलाय. अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये जॉईन झाले. यस बालचंद्र दादा भोईर यांच्याकडून देखील या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर ऋषी टोले आणि सुजल राव यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. ह्या वेळेला चांगला फटका अगदी नजाकत भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अगदी इनफिल्डच्या वरून बॉलला दाडून दिला. सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनीला गुदगुल्या करत असताना बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4 चौकार.
4 बॉलचा खेळ संपला, धावा लागल्यात धाव फलकावरती तब्बल 7. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून या बॉलला फ्लाय केलं. स्टील टू गो. पाचवा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत. आहे गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. अगदी दूरवरचा अंतर चेस करण्याचा प्रयत्न राहिला होता क्षेत्ररक्षकाचा, प्रयत्न फसलाय. बॉल चाललाय पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा येणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार. अगदी प्रशांतच्या बॅटमधून हा दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार इथे एकवटले गेलेत. शेवटचा बॉल. क्या बात है. अगदी शेवट देखील गोड करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलनं या बॉलला सरळ फेकून दिलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल एक टप्पा घेत जाईल सीमा पार. रन्स मिळतील चाल. प्रशांतच्या बॅटमधून सलगचा येणारा हा तिसरा चौकार. यस, भूषणजी जाधव साहेबांच्या याच्या माध्यमातून सांगोडे टीम साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. विनंती असेल रणजितजी केणे साहेबांना आपल्या शुभ असते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एका बाजूला संघ असेल मारळ, दुसऱ्या बाजूला संघ असेल जय मल्हार टिटवाळा. रणजित साहेबांच्या शुभ असते आपण टॉस पाहतोय. स्विंग द कॉइन आणि कॉल केलाय टीम टिटवाळा संघाने आणि स्वीकारलाय तब्बल क्षेत्ररक्षण. यस, जय मल्हार टिटवाळा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, स्वीकारलाय क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केल्या बॅटिंगसाठी मारळ या संघाला. जाऊयात माचच्या दिशेने. बॅक टू क्रिकेट आणि याच दरम्यान चांगला फटका पाहायला मिळाला. फिल्डर दूरवरून येत असताना दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला गॅदर केला. उचलतील, वागतील, थ्रोफेकी करतील तोपर्यंत बघता 2 धावा एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या या बॉलवरती 2 धावा देखील एकवटल्या गेल्यात. तब्बल स्कोर कार्डचा जर विचार करायला गेला तर 17 धावा अद्याप स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 17 रन्स. येणारे 17 चेंडू आणि धावा करायच्या 24. 17 बॉलमध्ये 24 ची आवश्यकता असताना अगदी आपल्या स्टाईलनं फटका खेळायचा प्रयत्न राहिला होता. पंचांचा इशारा येत असताना लेग बायच्या स्वरूपात सिंगल संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. 18 धावा. 23 ची अजूनही गरज आहे येणाऱ्या 16 बॉलमध्ये. 41चं लक्ष आहे. 18 केल्या गेल्यात, 23 अजूनही बनवायच्यात टीम आमने संघाला. 16 मध्ये 23 बनवल्या जातील की 16 मध्ये 23 डिफेंड केल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकर बॅटर आपण पाहत आहे प्रशांत ऑन अ स्ट्राइक. स्विच हिट करायचा प्रयत्न. क्या बात आहे. दुहेरी हाती तलवार चालवत असताना अगदी 360 स्टाईल या फटक्याला सजवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि प्रशांतच्या बॅटमधून येणारा हा सलगचा 4था चौकार. भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते देखील. अगदी एका हाताने खिंड लढवत असताना, एका हाताने तलवार चालवत असताना आमने संघाला विनंती असेल थोडीशी शांतता ठेवायची आहे. आमने टीम थोडीशी शांतता ठेवा मित्रांनो.
या वेळेला पुन्हा एकदा क्या बात आहे, नजाकत भरलेला स्ट्रोक, सलगचा दुसरा स्विच हिट येत असताना बॅट्समन प्रशांत इथे मात्र सांगत असताना, जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत आमच्या संघाला हार मात्र मंजूर नाहीये. आणि सलगचा 5वा चौकार इथे प्रशांतच्या बॅटमधून येत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 26 धावा. क्या बात आहे, 26 आतापर्यंत बनवल्यात आणि 15 अजूनही बनवायच्यात टीम आमने संघाला. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. येस, येणाऱ्या चेंडू शिल्लक आहेत तब्बल 14 आणि धावा करायच्यात तब्बल 15. 14 चेंडू 15 धावांची आवश्यकता. क्या बात आहे, क्या बात आहे, मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. काय घडतंय, काय घडतंय, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न राहिला होता, थोडासा निशाणा चुकत असताना बघता बघता 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या साथीनं टीमची टोटल 28. 13 बॉल आणि 13ची गरज मॅच मध्ये असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी औचित्य जर पाहायला गेलं ना तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये, ही खऱ्या अर्थानं जमीची बाजू म्हणावी लागेल टीम आमने संघासाठी. ह्या वेळेला काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, सोने पे सुहागा. अगदी थोडेसे नाराज होते प्रशांत स्वतःवरती, पण तदनंतर पंचांचा कॉल आला की हा बॉल असेल नो बॉल आणि पंचांचा पंख देखील फिरत असताना उघडा डोळे पहा नीट, कारण यापुढील बॉल असेल फ्री हिट. संधी आहे, मेजवानी आहे, दोन्ही हाताने स्वीकारेल का प्रशांत हे देखील पाहणं गरजेचं आहे. फ्री हिटचा बॉल. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये फटका फसला की काय, फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. वाईट चेंडू असेल, 2 धावा कंप्लीट असतील. घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये, थोडीशी मिसअंडरस्टँडिंग होत असताना 31 स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 31 या अंकावरती. आता बॉल शिल्लक येणारे 12 आणि धावा करायच्या 10. आणि प्रशांतचा जर विचार करायला गेला तर इंडिव्हिज्युअल वैयक्तिक प्रशांतचा जर विचार करायला गेला तर इंडिव्हिज्युअल 9 चेंडू आणि 25 धावांवरती खेळत असताना भरपूर चांगली बॅटिंग आतापर्यंत प्रशांतची आपण पाहिली आहे आणि तितकीच संयमी साथ देवेंद्रने देखील प्रशांतला दिली आहे. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि धावा करायच्या तब्बल 10. 12 बॉल 10ची गरज. बाउंड्री लाईनच्या बाहेरून कोणते खेळाडू असतील, कोणते प्रेक्षक वर्ग असतील तर त्यांना विनंती आहे मित्रांनो, बाहेर आवाज देऊ नका. फिल्डरला थोडासा अडथळा निर्माण होतो. विनंती असेल आपल्याला. कीर्तन बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहत आहे. 12 मध्ये 10ची गरज. पहिला बॉल, फलंदाज सज्ज. आपल्याला पहिला बॉल, चांगला फटका कट केला आपल्याला पाहत आहे. डीप पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर तैनात आहेत. अगदी थोडेसे फंबल होत असताना थोडीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली आणि तब्बल बघता बघता ह्या बॉलवरती 2 धावा एकवटल्या गेल्यात. 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 11 मध्ये 8ची गरज आहे विजयासाठी टीम आमने संघाला. भरपूर चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिली आणि तितकंच चांगलं कोऑर्डिनेशन देखील पाहत असताना प्रशांत आणि देवेंद्र मधील. पुढचा बॉल आता मात्र पाहावं लागेल. यस, पंच आमच्याकडे वळतायत. हाताचा पिसारा फुलवत असताना अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. अगदी म्हणावा लागेल दुष्काळात 13वा महिना. चांगला फटका आहे. अगदी शॉर्ट कव्हर रिझर्व मध्ये फिल्डर तैनात होते. फिल्डिंग चांगली म्हणावे लागेल. एकच धाव एकवटली झाली. एकदम एकवटण्यापासून कोणीही अडू शकत नाहीये बॅट्समन देवेंद्रला आणि प्रशांतला. एक धाव का होईना पण धावफलक पुढे सरसावतंय. ही खऱ्या अर्थानं जमीची बाजू म्हणावी लागेल. 35 रन्स अद्याप. स्विच हिट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू आपण पाहताय. डॉट बॉल आलाय. धावा बनवायच्या तब्बल
6 विजयासाठी. 9 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. सॉफ्ट अंडा खेळला, हलक्या हाताने सन्मान केला, हलक्या हाताने दिशा दिली. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी अशी परिस्थिती मैदानामध्ये. तब्बल नशिबाचा पंजा मिळत असताना आमने संघाला. आता स्कोर इज लेवल, सामना बरोबरी सुटलाय. आता विजयासाठी स्कोर इज लेवल, सामना बरोबरी सुटला. आता विजयासाठी धावा बनवायच्यात फक्त आणि फक्त एक टीम आमने संघाला. घडते काय मैदानाच्या आतमध्ये? धावा कमी होत्या आपल्या अकाउंट मध्ये आणि कुठे कुठे बघता बघता धावा आणखीन जास्त खर्च करत असताना सांगोडे संघ मैदानाच्या आतमध्ये. मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली. एकची गरज असताना MS धोनी स्टाईलला या सामन्याला फिनिश केलाय. हँड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकला. बॅटिंग करत असताना टीम आमने या संघानं विजय संघाचं खूप खूप अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं खूप खूप आभार. वेल प्लेड बॉयज टीम आमने अँड हार्ड लक बॉयज टीम सांगोडे. तर या दरम्यान या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार एवन जोडी अर्थात स्वप्नीलजी केने साहेब आणि त्याचबरोबरीनं तेजसजी गायकर साहेब, या दोन्ही मुख्य आयोजकांचं या दरम्यान शुभ आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या सामन्याचा सामनावीर, या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द मॅच अर्थातच ज्यानं इंडिव्हिज्युअल बॅटिंग केली आहे, तब्बल वैयक्तिक खेळी करत असताना तब्बल 30 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली आणि आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिलं. असा वन अँड ओनली वन मॅन आर्मी प्रशांत ठरला या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. चला प्रशांत, या आपण आपल्या मानाचा, आपल्या हक्काचा आणि आपल्या सन्मानाचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण कलेक्ट करायचा. अरमानजी शेख साहेबांच्या सौजन्याने आम्हाला या सामनावीराच्या ट्रॉफीज इथे मात्र देण्यात आलंय. तर विनंती असेल रुपेशजी गायकर साहेब, आपल्या शुभ हस्ते पण